everyone. So today we are going to see critical appreciation of Unit 1st poem Where the Mind is Without Fear. जसं तुम्हाला माहितीच आहे की गणपतीच्या तयारीमध्ये थोडं मी बिझी होते, त्यामुळे व्हिडिओ टाकू शकले नाही. सो टुडे वी आर गोइंग टू सी द क्रिटिकल ॲप्रिसिएशन ऑफ फर्स्ट युनिट पोएम वेअर द माइंड इज विदाउट फिअर अँड ऑल द वर्ल्ड्स अ स्टेज. आज आपण क्रिटिकल ॲप्रिसिएशन पाहणार आहोत वेअर द माइंड इज विदाउट फिअर. सो वी विल सी द ॲप्रिसिएशन. फर्स्ट वी विल सी द मार्क्स डिस्ट्रीब्युशन. आपण प्रथम मार्क्स डिस्ट्रीब्युशन पाहणार आहोत. आता मार्क्स डिस्ट्रीब्युशन हे सुद्धा महत्वाचं आहे की मार्क्स डिस्ट्रीब्यूट कसे करतात. तर प्रथम आपल्याला टायटल लिहायचं आहे. इथं मी लिहिलेलंच आहे ऑलरेडी. टायटल लिहायचं आहे. तर टायटलला किती हाफ मार्क असतात. तर हाफ मार्कच्या याच्याने आपल्याला एक किंवा दीड लाईन अपेक्षित असते. आता सेकंड आपण पोएटचं नाव. पोएटचं नाव पोएटच्या नावासाठी सुद्धा हाफ मार्क आहे. त्याच्यासाठी सुद्धा एक किंवा दीड लाईन अपेक्षित आहे. तर थर्ड पॉइंट राईम स्कीम. तर राईम स्कीमला 1 मार्क आहे. त्याला सुद्धा 2 लाईन किंवा 2.5 लाईन अपेक्षित आहे. आता फोर्थ पॉइंट बघा, फिगर्स ऑफ स्पीच. फिगर्स ऑफ स्पीचला सुद्धा 2.5 लाईन अपेक्षित आहे. आता फिफ्थ पॉइंट थीम किंवा सेंट्रल आयडिया. याच्यामध्ये कसं थोडी पोएम मध्ये जी माहिती अपेक्षित आहे ती तर लिहावी लागते. त्याच्यासाठी 2 मार्क्स आहेत. तर त्याच्यामध्ये 4 लाईन अपेक्षित आहेत. ओके, वी विल सी द फर्स्ट पोएम वेअर द माइंड इज विदाउट फिअर. सो फर्स्ट विल राईट द टायटल. टायटल लिहिताना आपण काय केलं पाहिजे. तर प्रथम आपण टायटल आहे तेच लिहिलं, म्हणजे पोएमचं नाव असणार आहे तिथं. सो वी विल राईट द टायटल इन सिंगल इन्व्हर्टेड कॉमा. आपल्याला ते सिंगल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहायचं आहे. वेअर द माइंड इज विदाउट फिअर. सो आपण सिंगल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये ते राईट केलेलं आहे. आता सेकंड पॉइंट, नेम ऑफ द पोएट. पोएटचं नाव लिहिताना आपण काय केलं पाहिजे. तर पोएटचं नाव सुद्धा हे सगळं व्यवस्थित हायलाइट पण करायचं आहे आपल्याला. आता सेकंड पॉइंट हा पोएट, नेम ऑफ द पोएट येणार. तर ही पोएम रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेली आहे. तर आपण त्यांचं नाव डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहायचं आहे. रवींद्रनाथ टागोर. आता त्याच्या पुढे सुद्धा आपल्याला फक्त नाव लिहिणं अपेक्षित नाही. तर त्यांचं थोडंसं कार्याची माहिती 1-2 ओळीमध्ये आपण लिहू शकतो. तर ते त्यांनी म्हणजे केलेलं जे लेखन केलंय त्याच्याबद्दल थोडी माहिती आपण लिहायला हरकत नाही. ही वॉज द ऑथर. तर ते गीतांजलीचे ऑथर ऑफ गीतांजली. तुम्हाला मी हे एक्सप्लेन केलेलंच आहे कविता. तर आपण हे शॉर्ट मध्ये आता पाहायचं आहे. अँड ही बिकेम द फर्स्ट नॉन युरोपियन to win a Nobel Prize in literature in 1913. म्हणजे रवींद्रनाथ टागोर हे त्यांचं नाव झालं. तर त्यांच्याबद्दल 1-2 ओळीत आपण माहिती. ही सर्व माहिती पुस्तक मध्येच आहे, फक्त ती आपण अरेंज करताना व्यवस्थित अरेंज करायला हवी. ही वॉज द ऑथर ऑफ गीतांजली. ते ऑथर गीतांजलीचे ऑथर होते. आणि ही बिकेम द फर्स्ट नॉन युरोपियन टू विन अ नोबेल प्राइज इन लिटरेचर. ते नॉन युरोपियन म्हणजे आपले भारतीय कवी होते. आणि त्यांनी काय केलं, त्यांना नोबेल प्राइज लिटरेचर साहित्यामध्ये नोबेल प्राइज मिळालं होतं किंवा 1913 मध्ये. तर असं थोडं माहिती लिहिलं तर आपल्याला फुल मार्क्स पडतात. ओके, सो फक्त नाव लिहून उपयोग नाही, तर लेखकाबद्दल 1-2 ओळी आपण लिहिणं अपेक्षित आहे. ओके.
Okay, so we will see the next point. Rhyme scheme. RHYME, rhyme. आता थर्ड पॉइंट राईम स्कीम त्याला. तर ही राईम स्कीम आपण कशी ओळखायची? तर काही पोयम मध्ये तुम्हाला माहितीच आहे की शेवटी असे काही वर्ड्स येतात. फन, रन, ट्राय, फ्राय, राय असे वर्ड्स येतात. त्याच्यामुळे आपल्याला लक्षात येतं की इथं रायमिंग वर्ड्स आहेत, म्हणजे तिथं राईम स्कीम आहे. पण ह्या कवितेमध्ये द पोयम डज नॉट हॅव एनी राईम स्कीम. इथं या कवितेमध्ये आपल्याला असं दिसत नाही. तर ती जिथे रायमिंग वर्ड्स नसतात ना, जिथे रायमिंग वर्ड्स नसतात ती पोयम एकतर ब्लँक वर्स मध्ये असते किंवा फ्री वर्स मध्ये. ओके, तर ही पोयम आपली फ्री वर्स मध्ये आहे. द पोयम डज नॉट हॅव एनी राईम स्कीम. सॉरी, माझं स्क्रीनकडे लक्ष नव्हतं, टीचिंग मध्ये बिझी होते त्याच्यामुळे. ओके, इट इज रिटन इन फ्री वर्स. ओके, तर हे पोयम कशी फ्री वर्स किंवा ब्लँक वर्स मध्ये लिहिलेले असते. ओके, नाव वी विल सी द फोर्थ पॉइंट, फिगर्स ऑफ स्पीच. फिगर ऑफ स्पीच. तर या कवितेमध्ये फिगर्स ऑफ स्पीच बरेच दिलेले आहेत पोएटनी. द पोएट हॅज युज्ड मेनी फिगर्स ऑफ स्पीच. तर पोएटनी बरेच फिगर्स ऑफ स्पीच दिलेले आहेत, सच एज alliteration, metaphor, personification, आता मी इथे तुम्हाला फक्त फिगर्स ऑफ स्पीचची नावं सांगते, कारण का एक्सप्लेनेशन हे मी ग्रामरचा व्हिडिओ पोस्ट करणार आहे, त्याच्यामध्ये मी डिटेल तुम्हाला सांगेन. ओनली आय विल राईट हिअर फिगर्स ऑफ स्पीच नेम. ओके, पर्सॉनिफिकेशन, एपोस्ट्रॉफी. तर इथं म्हणजे पर्सॉनिफिकेशन किंवा इलिट्रेशन, एखादा वर्ड डबल वेळा उच्चारणं, किंवा पर्सॉनिफिकेशन की जिथं एखाद्या निर्जीव वस्तूला सजीव रूप देणं, हे असं डिटेलमध्ये तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन. ओनली आय एम रायटिंग युअर नेम्स. ओके, पण त्याने ह्या पोएटनी काय केलेलं आहे, मोस्टली एक वर्ड असं यूज केलेलं आहे, त्याला रिपिटेशन असं म्हणतात. बट he has mostly used repetition. In the whole poem. पूर्ण पोएम मध्ये इथं लेखकाने रिपिटेशनचा वापर जास्त केलेला आहे. बाय युझिंग द वर्ड वेअर. तुम्ही पाहिलंच असणार की कवितेमध्ये बऱ्याच वेळा वेअर द माइंड इज विदाउट फिअर, असे वेअर द नॉलेज इज फ्री, वेअर द वर्ल्ड हॅज बीन ब्रोकन इन टू फ्रॅगमेंट, असे बरेच वेळा त्यांनी वेअरचा हा रिपिटेशन केलेला आहे. ओके, सो इथं आपल्याला वर्ड रिपीट झालेला दिसतो, म्हणजे इथं अनेक फिगर्स ऑफ स्पीच वापरलेले आहेत, पण हायलाइट कशावर केलेलं आहे तर रिपिटेशन या फिगर्स ऑफ स्पीच वर हायलाइट केलेले आहे. Now we will see the next point, fifth, theme. Theme of the poem किंवा सेंट्रल आयडिया. सेंट्रल आयडिया, तर याच्यामध्ये काय दिलेलं असतं की
जो मेन मुद्दा असतो कवितेतला तो इथं हायलाइट केलेला असतो, आपल्याला तो इथं लिहायचा असतो. इथे पोएट काय करतो, पोएट म्हणजे ही कविता एक प्रेयर आहे, एक प्रार्थना आहे, देवाकडे प्रार्थना केलेली आहे. तर की द पोएट प्रे टू गॉड, प्रे टू गॉड टू अवेकन हिज कंट्री. इथे देवाकडे पोएट प्रार्थना करतात की माझ्या कंट्रीला अवेकन, जाग कर. इंटू हेवन ऑफ फ्रीडम, हेवन ऑफ फ्रीडम म्हणजे आपल्या कंट्रीला जाग कर आणि तिथं फ्रीडम असू दे, स्वर्गीय फ्रीडम असू दे, जे कसं गुड थॉट्स, गुड वर्ड्स, and actions exist while respecting those of others and to free the world from dead habits. आता इथे आपल्याला पोएटनी बरेच वर्ड्स यूज केलेले आहेत. तर कोणकोणते बरं, एव्हर वेडिंग थॉट किंवा डेड हॅबिट्स असे बरेच वर्ड यूज केलेले आहेत. तर या कवितेमध्ये कसं सांगितलेलं आहे की डेड हॅबिट्सचे ट्रॅडिशनल जे रूढी परंपरा आहेत ते आपण काय केलं पाहिजे, त्याच्यापासून लोकांना मुक्त करायला हवं असं ते प्रार्थना करतात आणि त्यांना हेवनली फ्रीडम मिळते की जे विचारांचे गुड थॉट्स, गुड वर्ड्स आणि जे विचार हे चांगले असतील, एव्हर वाइटिंग थॉट म्हणजे उच्च विचार आणि ते विचार जे ऍक्शन एक्झिस्ट म्हणजे कृतीमध्ये उतरवले पाहिजे, वाईल रिस्पेक्टिंग दोज ऑफ अदर्स म्हणजे सगळ्यांचं असं रिस्पेक्ट देऊन हे कृतीमध्ये उतरवलं पाहिजे आणि ह्या जगाला टू फ्री द वर्ल्ड फ्रॉम डेड हॅबिट्स, ज्या रूढी परंपरा आहेत की ज्याच्यापासून लोकांना त्रास होतो, जे डोमेस्टिक वॉल्स आहेत, तुम्ही आता पोयम पाहिलेलीच असेल, तर जाती धर्म भेद याचे जे वॉल्स आहेत ते सुद्धा त्याच्यापासून सुद्धा तू फ्री द वर्ल्ड म्हणजे आपल्या जगाला, सर्व जगालाही सर्व देशांनाही तू फ्री कर असे तर ते सांगतात. सो अगेन वी विल सी द पॉइंट्स, वन्स अगेन वी विल सी द पॉइंट्स. आता तुम्हाला कळालंच असेल, पहिल्यांदा आपण काय केलं पाहिजे, तर पोएमचं नाव, वे द माइंड इज विदाउट फिअर. आता पोएमचं नाव लिहिलं आपण, नंतर टायटल सो टायटल मध्ये वे द माइंड इज विदाउट फिअर, इथं टायटल मध्ये पोएमचं नाव येणार आहे. नंतर पोएटचं नाव तर रवींद्रनाथ टॅगोर आणि त्यांच्याबद्दल थोडी माहिती आपण लिहिलेली आहे, ते तुम्ही पाहिलंच आहे. अँड थर्ड पॉइंट इज राईम स्कीम. राईम स्कीम मध्ये ती कोणत्या प्रकारची आहे ते आपण लिहिलं पाहिजे. अँड देन फोर्थ पॉइंट इज फिगर्स ऑफ स्पीच. फिगर्स ऑफ स्पीच मध्ये आपण जे फिगर्स ऑफ स्पीच इथे यूज केलेले आहेत ते आपण सगळे लिहिलेले आहेत, पण हायलाइट लेखकांनी कशावर केलेलं आहे, रिपिटेशन तेही लिहिलेलं आहे. ओके, नाव लास्ट पॉइंट इज थीम अँड सेंट्रल आयडिया. म्हणजे कवितेमध्ये जे विचार आहेत त्याच्याबद्दल थोडक्यात इथं माहिती आपल्याला सांगायची आहे. हे सर्व असं व्यवस्थित लिहिल्यानंतर आपल्याला आउट ऑफ आउट मार्क मिळू शकतात. Let us see the critical appreciation of the second poem, All the World's a Stage. Now we will see the second poem. Second poem, All the World's a Stage. First of all, we will write title here. Title, name of the poem. Title means इथे कवितेचं नाव येणार. All the World's a Stage.
तुम्हाला मागच्या कवितेमध्ये सांगितलेलंच आहे की सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये आपण हे टायटल लिहायचं आहे. आता सेकंड पॉइंट, पोएट. तर इथं काय येणार, पोएटचं नाव. डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये आपण पोएटचं नाव लिहायचंय. विलियम शेक्सपियर. आता आपण पोएट बद्दल थोडी माहिती लिहायची आहे. ही माहिती बुक मध्येच असते, तीच आपण इथे थोडी लिहायची आहे. विलियम शेक्सपियर, ही वॉज English. He was English poet, playwright, and actor. तर ते विलियम शेक्सपियर त्यांचं नाव झालं. ही वॉज इंग्लिश पोएट, प्लेराईट अँड ऍक्टर. ते एक इंग्लिश कवी होते, नाटक लिहिणारे आणि अभिनेता सुद्धा. आणि त्यांना हे सुद्धा म्हटलं जात होतं, ही इज ऑफन कॉल्ड इंग्लंड्स नॅशनल पोएट. इंग्लंडचे राष्ट्रीय कवी असं सुद्धा त्यांना म्हटलं जात होतं. आणि बार्ड, हे सुद्धा सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये आपण लिहायचंय. बार्ड ऑफ एव्हन म्हणजे बार्ड मीन्स पोएट. ऑफ एव्हन मीन्स नद्यांचं कवी असं त्यांना संबोधलं जात होतं. आणि त्यांचं एक ही कविता पण त्यांनी कशातून घेतलंय ते सुद्धा आपण लिहायचंय. द पोएम is taken from his play. त्यांच्या एका नाटकातून ही कविता घेतलेली आहे. As you like it. Okay. Now second point कोणता येणार, तर राइम स्कीम. राइम स्कीम आपण लिहायची आता. ही कविता कशी लिहिली आहे, तर ब्लँक वर्स मध्ये लिहिलेली आहे. There is no rhyme scheme. There is no rhyme scheme. जसे की थोड्याच म्हणजे मागच्या कवितेमध्ये मी सांगितलेलं आहे की ज्या कवितेमध्ये एंडिंग लाईन्समध्ये रायमिंग वर्ड्स असतात, रायमिंग वर्ड्स असतील तर ते आपण तिथं राईम स्कीम येते, नाहीतर ती कविता ब्लँक वर्स किंवा फ्री वर्स मध्ये असते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. द पोएम इज रिटन इन ब्लँक वर्स, देर इज नो राईम स्कीम. बट परंतु या कवितेमध्ये कसं आहे, देर इज a steady rhythm of इथे बघा, द पोएम इज रिटन इन ब्लँक वर्स. ही कविता ब्लँक वर्स मध्ये लिहिलेली आहे. देर इज नो राईम स्कीम बट देर इज अ स्टेडी रिदम, म्हणजे स्थिर एक ताल आहे जो 5 कडव्यांमध्ये ऑफ 5 बीट इन ईच लाईन, म्हणजे नकळत एक छोटासा ताल किंवा झोका या कवितेमध्ये आपल्याला जाणवतो. इन ईच लाईन, प्रत्येक ओळीमध्ये. ओके, नाव वी विल सी द नेक्स्ट पॉइंट. Now we will see the
figures of speech. Next point, figures. आपण हे पॉइंट्स लिहिताना त्याला हायलाइट करायचं आहे, डबल म्हणजे अंडरलाईन करून वगैरे. आता द पोएट यूज फिगर्स ऑफ द पोएट has used figures of speech. तर इथे कवीने कोणकोणते फिगर्स ऑफ स्पीच यूज केलेले आहेत, सच ॲज अलिटरेशन, रिपिटेशन, and simile. पण काय झालंय, कवीने इथे म्हणजे वेगवेगळे फिगर्स ऑफ स्पीच वापरलेले आहेत, अलिटरेशन, रिपिटेशन, सिमिली. बट द पोएट हॅज मेनली युज्ड मेटाफर. त्यांनी मेटाफरचा मुख्य वापर केलेला आहे. म्हणजे हे कशातून आपल्याला जाणवतं, तर एक ओळींमधून जाणवतं. ऑल द वर्ल्ड्स अ स्टेज. मी तर थोडी जादाचीच माहिती दिलेली आहे. तर इथं बघा, द पोएट हॅज मेनली युज्ड मेटाफर. ऑल द वर्ड्स अ स्टेज अँड ऑल द मेन अँड वुमन आर मेअरली प्लेड. म्हणजे आपल्यातून या ओळीतून आपल्याला जाणवतंय की हे सगळं जग हे रंगमंच आहे आणि जे स्त्री व पुरुष आहेत ते केवळ प्लेयर आहेत. ओके, इथं थोडी एक्स्ट्रा मी इन्फॉर्मेशन दिलेली आहे लिहिताना, म्हणजे आपल्याला जास्त इन्फॉर्मेशन असलेली बरी, कारण का ते आपल्याला उपयोगी पडतं. आता नेक्स्ट बघा, हिअर वी फाइंड. आपल्याला इथं लक्षात येतं की इथं स्टेजला कशाशी कम्पेअर केलं आहे. वी फाइंड दॅट द स्टेज प्लेयर म्हणजे जे स्टेज प्लेयर आहेत ते कशाशी कम्पेअर केले आहेत, कम्पेअर टू ऍक्टर्स, म्हणजे ऍक्टर्स म्हणून असं कम्पेअर केलेलं आहे. या ओळीतून आपल्याला लक्षात येतं, त्याच्यामुळे ती मेटाफरची लाईन ही आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. ओके, नाव वी विल सी द नेक्स्ट पॉइंट. फिफ्थ, थीम. Theme of central idea. Theme किंवा सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. इथे आपल्याला कवितेबद्दल थोडक्यात माहिती सांगायची आहे. इथे कवीने काय सांगितलेलं आहे, शेक्सपियर ऍड्रेस शेक्सपियरने इथे जगाला कशाशी हे केलेलं आहे, ऍड्रेसेस द वर्ल्ड अ स्टेज. म्हणजे जग एक रंगमंच आहे असं सांगितलेलं आहे. वेअर की जिथं प्रत्येक जण, एव्हरीवन हॅज बीन assigned to
प्ले अ स्पेशल रोल. म्हणजे प्रत्येकांना असा रोल असतो, तो प्रत्येक जण आपापला रोल निभावत असतो. आणि हे कसं आहे, ह्या कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे, द बर्थ म्हणजे जन्म हा BIRTH बर्थ इज एंट्रन्स म्हणजे आत येणे, म्हणजे जन्म घेणे. जन्म हा आपण आत येत असतो जीवनामध्ये. अँड डेथ DEATH डेथ मीन्स मृत्यू. इज एक्झिस्ट म्हणजे आपण ह्या जीवनातून बाहेर जात असतो. असं इथं खूप सुंदर सांगितलेलं आहे. फॉर एव्हरीवन म्हणजे प्रत्येकांसाठी जन्म आणि मृत्यू हे इथं सांगितलेलं आहे. आता इथंच आपण स्टॉप करायचे. आपल्याला बराच काही म्हणजे इथं आणि ह्या कवितेमध्ये 7 स्टेजेस दिलेले आहेत. तर त्या कोणकोणत्या आहेत, तर सुरुवातीला इन्फंट बेबी असते. म्हणजे माणूस हा कसा बाळाच्या रूपामध्ये येत असतो, जो पॉकिंग करत असतो आणि बेबिंग इन नर्सेस आर्म म्हणजे तो उलट्या करत असतो सारख्या आणि बारीक आवाजामध्ये रडत असतो. आणि सेकंड स्टेज कशी आहे, स्कूल बॉयची आहे. तर स्कूल बॉय जो शाळेला जाण्यासाठी तयार नसतो आणि खूप म्हणजे अटापिटा करत असतो शाळेला न जाण्यासाठी. आणि थर्ड स्टेज आहे कसं, कॉलेज बॉय जो कॉलेज बॉय जो लवर असतो, म्हणजे त्यामध्ये तो प्रेमामध्ये पडलेला असतो. आणि फोर्थ स्टेज आहे ती सोल्जरची आहे, की तो ग्रेट डेंजर म्हणजे डेंजरमध्ये सुद्धा तो जायला तयार असतो. प्रत्येक ह्याच्यामध्ये तो जाण्यासाठी तयार असतो. म्हणजे कितीही अडचण असली, कितीही डेंजर असला तर तो पुढे अगदी धाडसाने जात असतो. आता फिफ्थ स्टेज अँड अडल्ट म्हणजे त्या वयामध्ये अडल्ट पर्सन जेव्हा झालेला असतो त्या वयामध्ये त्याला काय थोडासा गांभीर्य पण आलेला असतो आणि थोडस चरबी पण वाढलेली असते, जबाबदारी वाढलेली असते, मुलांची जबाबदारी असते आणि चरबी पण त्याच्या शरीरावर आलेली असते आणि तो दुसऱ्यांनाही ऍडवाइस देत असतो. अशी फिफ्थ स्टेज आहे. आणि सिक्स्थ स्टेज कशी आहे, अँड ओल्ड मॅन म्हणजे मध्यम ह्याचा म्हणजे थोडासा वयस्कर झालेला असतो आणि त्याचं बोलताना सुद्धा त्याचा आवाज बारीक येत असतो आणि थरथरत असतात. तो स्लिम झालेला असतो, बारीक झालेला असतो. आणि 7 जी स्टेज आहे ती पुन्हा बालावस्था येते, चाइल्डिश लाईक म्हणजे त्याला सराउंडिंग मध्ये ऑब्विसली टू नो म्हणजे त्याला सराउंडिंग मध्ये काय घडतंय याची जाणीव नसते. म्हणजे असा व्हेरी ओल्ड झालेला असतो, तो वीक झालेला असतो. त्याच्या तोंडामध्ये दात नसतात, आवाज म्हणजे बारीक येत असतो, दिसत नसते, बोलताना तोंडातून सिटी वाजवल्यासारखा आवाज येतो, अशी त्याची अवस्था होते. आणि अशा प्रकारे हे आपण ह्या कवितेमध्ये 7 स्टेजेस बघितलेले आहेत. तर की आपण आता की काय करायचंय, आता ह्यामध्ये झालेलं आहे सगळं, हे व्यवस्थित तुम्ही स्टेप्स तुम्ही इथं हे करायचे आहेत. ओके, म्हणजे अशा प्रकारे मी थोडीशी जादाची माहिती दिलेली आहे आणि इथं आपण स्टॉप करूया. आता तुम्ही हे व्यवस्थित लिहा आणि त्याबद्दल थँक्स फॉर वॉचिंग. आणि उद्या संध्याकाळपासून मी ग्रामरचा पार्ट टाकू इच्छिते. ओके, सॉरी फॉर द लेट वन्स अगेन. थँक यू.